करायचंय सुरू. हो. तर अशा पद्धतीने देह जाऊ शकतात, पण जीव म्हणजेच आत्मा जाऊ शकत नाही. आत्मा जसा आहे तसंच राहतो, अशी ही गोष्ट याच्यामध्ये सांगितली. पण याच्यामध्ये जी एक गोष्ट मी सांगितली, एक प्रश्न उपस्थित केला होता, तो असा होता की आकाश हे व्यापक म्हणायचं का सूक्ष्म म्हणायचं? कारण हे दोन्ही आहे. गंमत आपण जर पाहत गेलो तर पंचमहाभूतांचा विचार करताना पृथ्वी तत्व हे स्थूल तत्व आहे. सगळ्यात स्थूल पृथ्वी तत्व आहे, जे आपल्याला ठोस दिसतं. प्रत्येक गोष्टीला जर वजन काही असेल तर ते पृथ्वी तत्वामुळे दिसतं. या पृथ्वी तत्वाहून जल तत्व हे तरल तत्व आहे. त्यामुळे पृथ्वी तत्व जर आपण पाहिलं तर हे ठोस असल्यामुळे त्याची व्यापकता कमी आहे. ते स्थूल तत्व आहे, त्यामुळे ते फार व्यापक नाहीये. त्याहून जलतत्व हे विरल आहे, पृथ्वी तत्वापेक्षा थोडं सूक्ष्म आहे आणि त्यामुळे त्याची व्यापकता ही जास्त आहे. ते तरल असल्यामुळे ते पृथ्वीला आच्छादित करू शकेल एवढं आहे. त्याच्या पुढचं तेज तत्व आपण पाहिलं तर तेज तत्व हे जलतत्वाहून तरल आहे आणि त्यामुळे त्याची व्यापकता वाढते. वायू तत्व पाहिलं तर हे तेज तत्वाहून सुद्धा तरल आहे आणि त्यामुळे वायू हा सर्वत्र भरलेला आपल्याला दिसतो. या पृथ्वी तत्व, जलतत्व या सगळ्यांना तो आवृत्त करत असतो, एवढा तो विशाल आहे आणि सूक्ष्म पण आहे. कारण हा वायू पृथ्वीमध्ये पण असतो, जलामध्ये पण असतो आणि तेजामध्ये पण असतो. बघा, एक एक तत्व हे दुसऱ्यामध्ये सूक्ष्म असेल तर ते त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या तत्वामध्ये घुसू शकतं. जसं पाणी हे पृथ्वी तत्वामध्ये घुसू शकतं. त्यामुळे ते पृथ्वी तत्वापेक्षा सूक्ष्म आहे. अग्नितत्व हे पाण्यामध्ये घुसू शकतं. तेज तत्व पाण्यात घुसू शकतं. म्हणून तर पाण्याला गरमपणा किंवा थंडपणा हा भाग येतो. अग्नीमध्ये वायू घुसू शकतो. आपण पाहिलं की अग्नीच्या ज्या ज्वाळा निघतात, ह्या वायूमुळे निघतात. म्हणजे अग्नीमध्ये वायू जाईल एवढा वायू सूक्ष्म आहे. आणि या वायूपेक्षा सुद्धा सूक्ष्म आकाश तत्व आहे. जशी जशी सूक्ष्मता वाढत जाते तसं तसं व्यापकता वाढत जाते. ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर आकाश तत्वाहून सुद्धा सूक्ष्म तत्व आहे मन तत्व. जरी ते स्थूल दिसत असेल त्या मानाने तरी सुद्धा, आणि म्हणून ते आकाश जिथपर्यंत पोहोचू शकतं तिथपर्यंत मन तत्वही पोहोचू शकतं. किंबहुना आकाश पोचणार नाही अशा ठिकाणापर्यंत सुद्धा मन तत्व जातं. या मन तत्वाहून बुद्धी सूक्ष्म आहे आणि म्हणून ती मनामध्ये घुसू शकते आणि मनामध्ये चाललेले विचार योग्य की अयोग्य याचा निर्णय करू शकते. या बुद्धी तत्वाहूनही चित्त तत्व जे आहे ते सूक्ष्म आहे आणि म्हणून हे चित्त बुद्धीमध्ये जाऊ शकतं आणि चिंतन चालू ठेवू शकतं. या चित्ताहूनही सूक्ष्म अहंकार आहे आणि हा अहंकार चेतवण्याचं काम मी करतो. अहमस्फुरण मी आहे हा सगळा जो भाग दाखवला जातो या अहंकाराने दाखवला जातो आणि म्हणून अहंकार तत्व हे त्याहून सूक्ष्म आहे आणि या सगळ्यांहून सूक्ष्म आहे ते आहे आत्मतत्व. हे अतिशय सूक्ष्म आहे आणि त्यामुळे कोणाचा तरी माईक चालू आहे, बंद करा please. हे आत्मतत्व अतिशय सूक्ष्म असल्यामुळे प्रत्येकामध्ये असून सुद्धा प्रत्येकापेक्षा विशाल पण आहे. या सगळ्याला अंतर्बाह्य व्यापून उरलेलं असं जे म्हणतात ते यामुळे म्हटलेलं आहे. आकाश तत्व आपण जर प्रत्येक पदार्थ पाहिला तर त्याच्यामध्ये आकाश तत्व दिसतं. किती सूक्ष्म आहे आकाश तत्व आपण जर पाहायला लागलो तर अणू असतो जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही, इतका लहान, पण त्या अणूमध्ये एक केंद्रक आहे आणि या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. याचा अर्थ काय?
तर फिरण्यासाठी जी पोकळी आहे, तेवढी पोकळी त्या अणूमध्ये आहे. इतकं सूक्ष्म आकाश आहे. आणि हे आकाश इतकं व्यापक आहे, की अख्ख्या आकाशगंगाच्या आकाशगंगा, अनेक तारे, अनेक मोठमोठे सगळे सृष्टीतले पदार्थ हे सगळे या आकाशामध्ये स्थित आहेत. पण या सगळ्यांमध्ये घुसू शकण्याची ताकद आपल्या मनाची आहे. बघा आता आपण विचार केला, की या अणूमध्ये आपण जाऊन ते केंद्रक पाहिलं. त्या केंद्रकाभोवती फिरणारा इलेक्ट्रॉन पाहिला. कशाच्या सहाय्याने पाहिला? मनाच्या सहाय्याने पाहिलेला आहे किंवा बुद्धीच्या सहाय्याने पाहिलेला आहे. कारण आपलं मन आणि बुद्धी हे त्या ठिकाणी पोहोचू शकते. इतकी सूक्ष्म आहे. शिवाय आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, आपण तिथपर्यंत जात नाही, प्रयत्न करत नाही, हा भाग सोडा. पण आपण तिथपर्यंत जाऊ शकतो कारण अहंग तत्व जे आहे, ते खूप सूक्ष्म तत्व आहे. हे सगळ्यांमध्ये जाऊन तिथे काय आहे त्याचा अतिशय उत्तम उलगडा करून येऊ शकतं. योगाच्या सहाय्याने आपण हा प्रयत्न केला, तर आपण प्रत्येक अणू काय इलेक्ट्रॉनच्या मध्ये सुद्धा जाऊन त्याचा अंतरंग पाहून येण्याची ताकद आपली आहे आणि आपण इतके व्यापक होऊ शकतो, की या सृष्टीचा पसारा नेमका किती आहे, विश्व किती व्यापक आहे, हे सुद्धा आपल्या कवेमध्ये घेऊन पाहू शकतो. कारण आपण जितके सूक्ष्म असू, तितकं व्यापक होत जातो आणि म्हणून सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षौ सहस्रपात स भूमीं सर्वतः स्पृत्वा अतिष्ठत दशांगुलम असं म्हटलेलं आहे. की हा जो पुरुष आहे आत्मपुरुष हा या सगळ्या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून परत 10 अंगुळ उरला आहे. इतका व्यापक आहे, इतका मोठा आहे. आपल्या डोळ्याला जे जे दिसतं त्याच्याही कितीतरी पलीकडे हा आत्मपुरुष आहे. हा आतही आहे आणि हा बाहेरही आहे. अशा पद्धतीने या आत्मपुरुषापर्यंत पोहोचायचं ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आणि त्याच्यासाठी हा सगळा जो विषय आहे इथं सांगितला गेलेला आहे. फार सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. जी 2 उदाहरणं दिली त्याच्यातनं आपण जे आत्मतत्वामध्ये विविधता पाहत असतो, ती कशी चुकीची आहे, ती तिथं दाखवली गेली. त्याची सूक्ष्मता आपण पाहत नाही, ते कसं चुकीचं आहे, ते दाखवलं गेलं. चंद्राच्या उदाहरणावरून वेगवेगळ्या ठिकाणी जलाशयांमध्ये किंवा डबक्यामध्ये जरी घाण पाणी असेल, तरी त्याच्याने चंद्र मळत नाही. तसा हा आत्मस्वरूप हे जे आहे, ते सुद्धा अशुद्ध देहामध्ये गेल्याने मळतं का? नाही मळत. चांगल्या देहामुळे मध्ये गेल्यावर त्याचं वेगळं चांगलेपण भरून येतं का? नाही, तसंही नाही. आत्मस्वरूप जसं आहे तसंच असतं. कारण ते आत्मस्वरूप त्या चंद्राप्रमाणे अलिप्त असतं. जसा चंद्र हा त्या वेगवेगळ्या पाण्याच्या स्थानांपासून वेगळं आहे. त्याचं प्रतिबिंब मात्र तिथे आहे फक्त. बाकी त्या पाण्याचा आणि त्या चंद्राचा प्रत्यक्षात जसा काहीही संबंध नाही. तसाच हे जे आत्मतत्व आहे त्याचा आणि विविध शरीरांचा काहीही संबंध नाही. हे आत्मतत्व तसंच वेगळं राहतं, अविच्छिन्न राहतं, निर्लेप राहतं. त्याला कुठल्याही प्रकारचा याचा संसर्ग होत नाही देहाचा. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून अशा या निर्लेप, अशा या परम, अतिशय सूक्ष्म, अतिशय विशाल आणि सगळ्यांना चेतना देणाऱ्या आत्मतत्वापर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे. म्हणून त्याचं स्वरूप आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. आणि त्याबरोबर ही चूक पण करता कामा नाहीये, की या देहामध्ये जे आहे व्यक्ती, ती जे आत्मतत्व आहे, ते वाईट आहे आणि या देहामध्ये आहे ते चांगलं आहे, असं समजून चालत नाही. आणि म्हणून आपल्याकडे तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे, की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, ते तेवढ्यासाठी सांगितलं. की हा विष्णुरूपी आत्मतत्व हे प्रत्येक भूतामध्ये आहे. प्रत्येक भूतामध्ये भगवंत पाहावा ही गोष्ट त्यांनी सांगितली. आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये गोष्ट अशी आहे, की ते कोणालाही कमी अथवा अधिक मानत नाही. ते सगळ्यांना सारखं मानतात, समान मानतात, आपल्यासारखंच मानतात. मानायची गरजच नाही हो. मानणं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे त्यांच्या बाबतीमध्ये. कारण त्यांचा तो अनुभव आहे. त्यांच्यासाठी सगळे सारखे आहेत. मानणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला मानावं लागतं कारण आपल्याला तो अनुभव नाही.
आपण त्या पद्धतीने पाहत नाही. आपल्या तो आत्मा आणि दुसऱ्याचं ते काय, असा आपल्या मनामध्ये विचार येतो. मीच तो काय, तो परमेश्वराचा अंश माझ्यामध्ये असलेला आहे आणि बाकीच्यांमध्ये काय, मग कोणाचा, दुसऱ्याचा अंश आहे की काय? दुसरं कोणी आहे का काही असं शिल्लक? नाही. वाईट व्यक्ती असो, चांगली व्यक्ती असो, या प्रत्येकामध्ये परमेश्वराचाच अंश आहे ही गोष्ट लक्षात ज्याच्या आली, त्याला आत्मतत्व खरं कळलं. आणि म्हणून आपण रामाच्या बाबतीमध्ये पाहायला लागलो, तर रावणाला मारल्यानंतर किंवा रावणाला मारत असताना सुद्धा रामाला त्याच्यामध्ये असलेल्या आत्मतत्वाचा कधी विसर पडलेला नव्हता. रावणातल्या सुद्धा. रामाला स्वतःच्या आत्मतत्वाचा विसर पडणं तर शक्यच नव्हतं. पण रावणातल्या आत्मतत्वाचा सुद्धा विसर नव्हता. मग या सगळ्या गोष्टी रामाने ज्या घडवल्या होत्या, त्याला म्हटलं जातं भगवंताची लीला. म्हणून ही रामलीला आहे. लक्षात ठेव. या ठिकाणी हे सगळी रूप परमेश्वराने एका नटाप्रमाणे घेतलेली आहेत. जसं एखाद्या सिनेमामध्ये आपण पाहतो, डबल रोल असतो, ट्रिपल रोल असतो किंवा विविध अनेक प्रकारचे रोल असतात. एकच नट ते वेगवेगळे रोल करत असतो. ही जशी गोष्ट आहे, तशीच हे जे आत्मस्वरूप आहे, या रंगमंचावर विविध प्रकारची रूपं घेऊन नटून येत असतं. त्याला ते ते रोलच असतात आणि ही त्याची लीला असते. आणि म्हणून बघा, वाईट व्यक्ती जी वाईट वागत असते, ती प्राणपणाने वाईटच वागत असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण त्याच्यामध्ये तो सत्य परमेश्वर तसाच आहे आणि तो ॲक्टर इतका पक्का आहे, की तुम्ही भ्रमात पडाल, पण तो त्याची ॲक्टिंग चुकू देणार नाही. परमेश्वर हे इतकं कमाल तत्व आहे. इतकं सुंदर तत्व आहे, की विचार करता आपण संभ्रमात पडतो, की अरे हा जर परमेश्वर तत्व आहे, तर हे इतकं वाईट कसं वागू शकतं? असा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. पण परमेश्वराने एकदा का तो रोल घेतला, की तो रोल तो पूर्ण पाडल्याशिवाय जातच नाही. तो परमेश्वराला शिव्या द्यायलाही कमी करत नाही. इतका हा परमेश्वर त्या रोलमध्ये अतिशय पक्का असतो. आणि म्हणून ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. हे उदाहरण जे आहे त्यासाठी दिलेलं आहे, की जो तो एक चंद्र आहे, तो या सगळ्यांहून लिप्त न होता तसाच आहे. पण हे सगळ्या ठिकाणी तो त्याचं प्रतिबिंब वेगवेगळ्या पद्धतीने मात्र ठेवून बसलेला आहे. फिल्लरामध्ये म्हणजे डबक्यामध्ये ते प्रतिबिंब घाण दिसेल. ठीक आहे. शुद्ध जलामध्ये ते अतिशय छान दिसेल. आरशामध्ये तर अगदी हुबेहूब ते जसं आहे तसं दिसेल. हे सगळं जरी असेल तरी सुद्धा ते प्रतिबिंब मात्र या सगळ्याहून भिन्न आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण आपल्यासारखं जर मानायला सुरुवात केली तर घोळ आहे. आपल्यासारखं मानायला सुरुवात केली तर प्रपंच आहे. आपल्यासारखं मानायला सुरुवात केली तर संसार आहे. आपल्यासारखं मानायला सुरुवात केली तर जन्म-मरण आहे. आणि म्हणून हा सगळा भ्रम निवारण करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी नीटपणे जाणून घेतल्या पाहिजेत. पुढची श्रुती आपण पाहूया. घटवद विविधाकारं भिद्यमानं पुनः पुनः तद्भेदेन च जानाति स जानाति च नित्यशः. किती छान श्रुती आहे बघा. घटवद विविधाकारं. आता विविध आकाराचे घट असतात. या घटामध्ये जे आकाश आहे ते मात्र एकच असतं. हे घट फुटतात, पुन्हा पुन्हा फुटतात, पुन्हा पुन्हा बनतात. पण त्या घटामधलं जे आकाश आहे ते पुन्हा पुन्हा बनतं का पुन्हा पुन्हा फुटतं? यापैकी त्याच्या बाबतीत काहीच होत नाही. घट फुटू शकतात. मडकी जी आहे ती फुटू शकतात. दुसरी बनूही शकतात. पण आतलं आकाश न दुसरं बनत, ना आधीचं फुटत. त्याप्रमाणे या शरीरामध्ये असलेले हे शरीर जे आहेत, ती वेगवेगळी असू शकतात. एक जाऊन दुसरं येऊ शकतं. एक मरून दुसरं जन्माला येऊ शकतं. पण या घटामध्ये म्हणजे या शरीरामध्ये विद्यमान असलेलं जे आत्मतत्व आहे, ते मात्र तसंच राहतं. असं पहिल्या ओळीमध्ये सांगितलंय. दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हणतायत, की तद्भेदेन च जानाति. जे शरीर आहे, ते नाशिवंत आहे. ते या आत्मस्वरूपाला जाणू शकत नाही. हा जो भेद आहे, हा भेद ते जाणू शकत नाही.
तर या भेदाचा अर्थ इथे वेगळा. भेद म्हणजे हे गौप्य. ही जी गुप्त गोष्ट आहे, हे शरीर जाणू शकत नाही, की मी जन्माला आलो म्हणजे शरीर जन्माला आलं, तर शरीराला वाटतं, की माझ्या जन्माबरोबर या आत्म्याचा जन्म झालाय, जीवाचा जन्म झालाय आणि माझ्या मृत्यूबरोबर हा जीवही मृत्यूपंथाला जाणार आहे. असं या शरीराला जरी वाटलं, तरी प्रत्यक्षामध्ये तशी गोष्ट होत नाही. शरीराला हा भेद जाणता येत नाही, की आत्मतत्व हे जात नाही, मरत नाही. ते जिथे आहे तिथेच असतं. शरीर जातं येतं. शरीर या आत्मतत्वाला जाणू शकत नाही. पण आत्मतत्व मात्र प्रत्येक शरीराला पूर्णपणे इत्थंभूत जाणत असतं. ही गोष्ट आपण जर लक्षात ठेवली, तर मग आपल्याला कळेल, की आपण काय भ्रम करतो, आपण काय चुकीचं वागतो, आपल्या मनामध्ये काय संभ्रम होतात. परमेश्वराला सगळं माहिती आहे. आपल्याला मात्र परमेश्वर माहीत नाही. कुठे-कुठे, काय-काय चाललंय, कसं-कसं चाललंय, कोण कसं-कसं वागतंय, कोण काय-काय करतंय, या सगळ्याची खडानखडा माहिती परमेश्वराला आहे. कारण परमेश्वर आपल्या हृदयस्थ आहे. आपल्या आत आहे, आपल्या बाहेर आहे. सर्व ठिकाणून जेवढे-जेवढे आपल्या आसपास असलेले डोळे आहेत, वस्तू आहेत, या सर्व वस्तूंमधून परमेश्वर आपलं जजमेंट करतोय. आपल्याला पाहतोय. प्रत्येकाच्या डोळ्यातनं आपल्याला पाहतो आणि प्रत्येकातनं काही ना काहीतरी सांगत जातो. आपण ऐकत नाही. आपण चुकत असू, तर समोरची व्यक्ती लगेच आपली चूक दाखवते. परमेश्वराने सांगितले असं म्हणून जर घेतलं, तर आपल्यातल्या चुका आपोआप कमी व्हायला लागतात. आपल्याला समोरच्याचा रागही येत नाही. समोरच्यानी चूक सांगितली म्हणून आपला संताप होण्याचं काही कारण नाही. आपल्याला क्रोध येण्याचं कारण नाही. ज्यावेळी आपण असं समजू, की परमेश्वराने ती पाहिली त्याच्यामार्फत आणि आपल्याला सांगितली. एवढा भेद आपण ठेवू शकतो, एवढं द्वैत आपण ठेवू शकतो, पण प्रत्यक्षात हे द्वैत सुद्धा नाही. कारण हा परमेश्वरच सर्व रूपाने नटलेला आहे. हे शरीर म्हणजे सुद्धा परमेश्वर आहे असं या संतांनी सांगितलेलं आहे. ज्ञानदेवांचा अभंग आहे, "अवघेच झाले देह ब्रह्म." माहिती आहे की नाही? ज्ञानदेव म्हणतात, की "अवघेच झाले देह ब्रह्म." जीव ब्रह्म होऊ शकतो, जीव शिवापर्यंत जाऊ शकतो, इथपर्यंत आपण मानू शकतो. पण ज्ञानदेवांनी ही सांगितलेली जी गोष्ट आहे, की देह सुद्धा ब्रह्म होऊ शकतो. ही जी गोष्ट आहे, ही आपल्याला समजण्याच्या पलीकडे जाते. कारण आपल्या मनावर हे बिंबलेलं आहे, की देह नाशिवंत आहे. मग देह ब्रह्म कसा होईल? असा विचार मनामध्ये येत नाही आपल्याला. आपण ज्यावेळी हे अभंग वाचतो त्यावेळी. आणि मग जर हे विचार आपल्या मनामध्ये आला नाही असा प्रश्न, तर त्याचा अर्थ नेमका काय ज्ञानदेवांना अपेक्षित आहे ते पण समजून येत नाही. आणि या जीवाची जडणघडण कशी झाली ते पण समजून येत नाही. जर नीट विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल बघा, आपण सायन्स अभ्यास करतो म्हणतो. पण सायन्स आपण अभ्यासतो असं म्हणतो. पण आपण या सगळ्या गोष्टींचा किती नीट विचार करतो याचा आपणच विचार करून पाहावा. माझ्या देहामध्ये आत्मा आहे, हृदयस्थ आहे, हे आपण म्हणतो. जीव रूपाने तो आहे हे म्हणतो. पण देह आत्म्यापासून भिन्न असंही म्हणतो. या देहामध्ये या देहाची जडणघडण जी झाली आहे ती पेशींपासून झाली हे आपल्याला माहिती आहे. या प्रत्येक पेशीला आपला आपला जीव आहे, प्राण आहे हेही आपल्याला माहिती आहे. प्रत्येक पेशी जिवंत आहे असं आपण म्हणतो. ही प्रत्येक पेशी जर जिवंत आहे, तर या प्रत्येक पेशीच्या हृदयामध्ये पण परमेश्वर आहे की नाही? मग परमेश्वर या पेशींच्या हृदयामध्ये आहे का माझ्या हृदयामध्ये आहे? कुठे आहे? आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी आहेत. आपल्याला मोजता येणार नाही इतक्या पेशी आहेत. या एवढ्या पेशींमध्ये प्रत्येक पेशीच्या अंतरंगामध्ये, प्रत्येक पेशीच्या हृदयामध्ये जर आत्मस्वरूपच आहे, तर ही पेशी पण आत्मस्वरूपच झाली की. आणि जर एवढ्या सगळ्या पेशींनी आपला देह बनलेला आहे, तर आपला देह आत्मस्वरूपाहून काही भिन्न असू शकतो? नाही. आणि जर असं आपण लक्षात घेतलं, तर आपल्याला लक्षात येईल, की ज्ञानदेवांना म्हणायचं काय आहे? ज्यावेळी अशा विचारांपर्यंत आपण येऊन पोहोचू, की हे परमेश्वर तत्व या सगळ्या ठिकाणी आहे. बरं कशापासून निर्माण झालं? तर जीवसृष्टीचा आपण जर सृष्टी निर्मितीचा जर भाग पाहिला,
तर परमेश्वर एकच होता आणि या परमेश्वर जो एक होता त्याने या संपूर्ण जीवसृष्टीची निर्मिती कोणापासून केली तर स्वतःपासूनच केली. जर परमेश्वराने या जीवसृष्टीची निर्मिती स्वतःपासूनच केलेली आहे तर जी जी तत्व बनलेली आहेत ती परमेश्वराहून भिन्न असतील का? नाही. जसं एखादा कोळी आहे, हा कोळी आपल्याच लाळेपासून, आपल्याच तोंडातल्या लाळेपासून जाळं विणतो. ती लाळ कोळ्याहून भिन्न नाही. त्याच्यापासूनच निर्माण झालेली आहे. ती लाळ काढून तो जाळं विणतो आणि या जाळ्यामध्ये जाऊन बसतो आणि तिथं त्याचा सगळा संसार थाटतो. हा जो विषय आहे तसाच भगवंताच्या बाबतीमध्ये सांगितलं जातो, की भगवंतही आपल्यापासूनच कोळी जसा जाळं निर्माण करतो तसं आपल्या स्वतःपासूनच या विश्वाची निर्मिती करतो आणि या विश्वामध्ये राहतो सुद्धा. आणि मग असं जर आपण पाहायला लागलो तर देह सुद्धा या परमेश्वरापासून भिन्न नसतो आणि म्हणूनच परमेश्वर या सर्व देहांना इत्थंभूत जाणणारा असतो असं या श्रुतीमध्ये म्हटलंय. असो, आत्ताचा भाग आपला 9 वाजले आहेत. आत्ताचा भाग आपण संपवूया आणि उद्या पुढच्या भागाकडे वळूया. ओम सहनाववतु ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती. ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम. हरि ओम.